Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यातील सम, विषम, मूळ, संयुक्त, त्रिकोणी आणि चौरस संख्या याविषयी माहिती पाहूया. समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात आणि ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16. विषम संख्या म्हणजे काय? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्यांना विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना फक्त एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. एक ही मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त संख्या देखील नाही. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या. उदाहरणार्थ 10 ही संख्या 2 च्या पाड्यात आहे, 5 च्या पाड्यात आहे, 1 च्या पाड्यात आहे, याला म्हणतात संयुक्त संख्या. 4, 4, 6, 8, 9, 10, 12, 14 ह्या संख्या संयुक्त संख्या आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? की ज्या संख्या ठिपके किंवा त्रिकोणात मांडता येतात त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, एक ही संख्या फक्त आपण एका ठिपक्यात मांडू शकतो बा. 3 संख्या 1, 2, 3. 6 ही संख्या अशा प्रकारे 6 ही संख्या आपण या ठिपक्याच्या स्वरूपात आपण मांडू शकतो. त्यांना म्हणतात त्रिकोणी संख्या. आणि त्रिकोणी संख्या कशी मिळते पहा. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. दुसरी त्रिकोणी संख्या काय करायचं? 1 अधिक 2 करायचं म्हणजे 1 आणि 2 3. तिसरी संख्या 1 पासून 3 पर्यंतची बेरीज करायची पहा. 1 अधिक 2 अधिक 3 6. चौथी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 10 संख्या येते पहा. पाचवी संख्या 1 ते 5 संख्यांची बेरीज करायची पहा म्हणजे ती 15. नंतर 21. अशा प्रकारे त्रिकोणी संख्या म्हणजे काय? की जी संख्या ठिपके किंवा त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर चौरस संख्या म्हणजे काय? वर्ग संख्या. तर एक ही संख्या 1 गुणिले 1. 4 ही संख्या वर्ग संख्या पहा म्हणजे 2 गुणिले 2 4. 9 संख्या 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 16. 4 गुणिले 4 4 चौक 16 यांना म्हणतात वर्ग संख्या. पहिली वर्ग संख्या 1, दुसरी 4, 9, 16, 25, 36, 7 49, 8 64 ह्या वर्ग संख्या आहे. वर्ग संख्या म्हणजेच चौरस संख्या होय. आता आपण उदाहरणे पाहूया. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? 57, 31, 51, 91. आता यामध्ये 31 ही संख्या मूळ संख्या आहे. बाकीची सर्व संख्या आहे ज्या संयुक्त संख्या आहे. खालीलपैकी कोणती संयुक्त संख्या आहे? 41, 59, 63 आणि 71. यामध्ये 63 ही जी संख्या आहे ही 63 संख्या ही संयुक्त संख्या आहे. बाकीच्या ज्या संख्या आहे 41, 59 आणि 71 ह्या मूळ संख्या आहेत. खालीलपैकी कोणती संख्या मूळ व संयुक्त दोन्ही नाही? तर एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे? आता यामध्ये 10 ही त्रिकोणी संख्या आहे, 11 नाही, 13 नाही, 15 ही त्रिकोणी संख्या आहे. वा खालीलपैकी कोणती चौरस संख्या आहे? चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. मग यामध्ये वर्ग संख्या कोणती पहा?
25, 27, 35 आणि 42 यामध्ये 25 ही 5 चा वर्ग आहे. 5 गुणिले 5, 5 5 25. म्हणजे 25 ही संख्या चौरस संख्या आहे किंवा वर्ग संख्या आहे. चौरस संख्यांना वर्ग संख्या म्हणतात. 45 ते 60 मध्ये मूळ संख्या कोणती? आता 45 ते 60 च्या दरम्यान कोणती मूळ संख्या आहे पहा. 48 ही संयुक्त संख्या आहे. 51 ही देखील संयुक्त संख्या आहे. 53 पहा, 53 ही संख्या आहे, ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे. 56 संयुक्त संख्या आहे. खालीपैकी कोणती त्रिकोणी संख्या नाही? तर त्रिकोणी नसले पहा. 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 6 त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या आहे, 12 मात्र त्रिकोणी संख्या नाही. खालीपैकी कोणती चौरस संख्या नाही? चौरस नसणारी पाहता. 36 ही 6चा वर्ग आहे, म्हणजे ही चौरस संख्या आहे. 49 7चा वर्ग आहे, तसंच 49 ही चौरस संख्या आहे. 64 ही 8 ही चौरस संख्या आहे. मात्र 57 संख्या चौरस संख्या नाही. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. खाली कोणत्या जोडीत दोन्ही मूळ संख्या आहेत? आता पहिली जोडी पहा, 17 31 या दोन्ही मूळ संख्या आहेत. 21 आणि 32 यामध्ये दोन्ही संयुक्त संख्या आहेत. 19 आणि 20 यामध्ये 19 मूळ संख्या आहे, 20 संयुक्त संख्या आहे. 23 आणि 35 मध्ये 23 मूळ संख्या आहे आणि 35 संयुक्त संख्या आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. खालील कोणत्या जोडीत दोन्ही संयुक्त संख्या आहेत? 24 38 नाही बा. 39 ही संख्या संयुक्त आहे. 51 ही संयुक्त संख्या आहे बा. 23 27 यामध्ये 23 मूळ संख्या आहे, हे नाही. 57 71 71 मध्ये 71 मूळ संख्या आहे, हे हा पण पर्याय नाही. म्हणजे पर्याय नंबर 2 आहे. 39 आणि 51 ह्या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. खालीलपैकी चौरस व संयुक्त दोन्ही संख्या कोणती? चौरस पण आहे आणि संयुक्त पण आहे. चौरस म्हणजे वर्ग. आता संयुक्त पहा, 20 40 10 या संयुक्त आहेत, परंतु चौरस नाही. मात्र 16 ही संख्या आहे, ही चौरस पण आहे आणि संयुक्त पण आहे. 16 कशी आहे? चौरस देखील आहे आणि संयुक्त पण आहे. पहिल्या 4 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? आता त्रिकोणी संख्या कोणकोणती आहे? पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी आहे 3, तिसरी आहे 6 आणि चौथी आहे 10. या सर्वांची आपण बेरीज करूया. 1 आणि 3 4 4 आणि 6 10 10 10 20. म्हणजे 20 ही संख्या या 4 त्रिकोणी संख्येची बेरीज आहे. 12 18 24 आणि 31 पैकी मूळ संख्या कोणती? तर यापैकी मूळ संख्या आहे 31. ही संख्या मूळ संख्या आहे. 24 18 30 या संख्या यामध्ये संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 मधील सर्वात लहान चौरस संख्या कोणती? सर्वात लहान चौरस संख्या कोणती पहा, तर 1 ही संख्या सर्वात लहान चौरस संख्या आहे. खालीलपैकी त्रिकोणी संख्यांचा क्रम कोणता? आता यामध्ये कोणत्या जोडीत सर्व संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहेत? आता 3 5 8 या त्रिकोणी संख्या नाही. यामध्ये 1 3 6 या सर्व तिन्ही संख्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. खालीलपैकी कोणत्या जोडीत दोन्ही चौरस संख्या आहेत? चौरस म्हणजे वर्ग संख्या. तर 25 आणि 49 या दोन्ही वर्ग संख्या आहे. पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. बाकीच्या जोड्यामध्ये दोन्ही चौरस संख्या नाही. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? 81 83 85 87. यामध्ये 83 ही संख्या मूळ संख्या आहे. कोणती संख्या त्रिकोणी व चौरस दोन्ही आहे? त्रिकोणी पण आहे आणि चौरस पण आहे. तर त्रिकोणी मध्ये 1 ही त्रिकोणी आहे, 3 त्रिकोणी आहे, 6 त्रिकोणी आहे, 10 त्रिकोणी आहे. मात्र चौरस फक्त 1 ही संख्या त्रिकोणी आहे व चौरस देखील आहे. खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? 2 3 5 4
यामध्ये 4 ही संख्या संयुक्त आहे, बाकीच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. 50 पेक्षा मोठी मूळ संख्या कोणती? 51 ही संख्या संयुक्त आहे, 53 ही संख्या मूळ संख्या आहे, 55 संयुक्त आहे, 57 संयुक्त आहे. म्हणजे पहिल्या नंबरचे 2 आहे, 53 ही संख्या मूळ संख्या आहे. खालीलपैकी मूळ संख्या नाही. आता कोणती मूळ संख्या नाही? 41 मूळ संख्या आहे, 43 आहे, 47 पण आहे, मात्र 45 संख्या मूळ संख्या नाही. म्हणजे पहिला नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी चौरस संख्या नाही. आता यामध्ये कोणती संख्या चौरस संख्या नाही? 41 हा नावाचा वर्ग आहे, म्हणजे चौरस संख्या आहे. 100 10चा वर्ग आहे, ही चौरस संख्या आहे. 64 ही 8चा वर्ग आहे, म्हणजे ही चौरस संख्या आहे. मात्र 72 ही संख्या चौरस संख्या नाही. म्हणजे पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? 15 17 19 23. 15 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? 29 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 71 मूळ संख्या आहे, मात्र 25 ही संख्या ही संयुक्त आहे. 25 संख्या संयुक्त आहे. खालीलपैकी कोणत्या जोडीत दोन्ही संयुक्त संख्या आहेत? त्यामध्ये 11 ही मूळ संख्या आहे, 22 संयुक्त आहे, म्हणजे उत्तर नाही. 15 आणि 21 मध्ये दोन्ही संख्या संयुक्त आहेत. 17 आणि 19 दोन्ही मूळ संख्या आहे. 23 आणि 27 मध्ये 23 मूळ संख्या आहे, 27 संयुक्त आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 आहे. 15 आणि 21 या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. 97 ही संख्या सर्वात मोठी मूळ संख्या आहे. खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त आणि चौरस संख्या नाही? संयुक्त आहे, म्हणजे 15 ही संख्या संयुक्त आहे, मात्र चौरस संख्या नाही. खालीलपैकी मूळ संख्यांचा समूह कोणता? 2 3 9 नाही. 11 13 17 या तिन्ही संख्या मूळ संख्या आहेत. बाकीच्या सर्व आहे त्या ते पर्याय नाही. खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? 6 10 21 आणि 22. 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या आहे, 21 त्रिकोणी संख्या आहे, 22 त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्येसाठी आपण लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनलवर त्रिकोणी संख्यांचा स्वतंत्र व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय सविस्तर माहिती दिलेली आहे. खालीलपैकी चौरस संख्या कोणती? 36 27 28 आणि 32. तर 36 ही संख्या चौरस संख्या आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढील व्हिडिओ लवकरच. धन्यवाद.